नवरा बायकोचं नातं म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. मात्र या भांडणानं जर हिंसेचं टोक गाठलं तर दोघांच्या आयुष्याची राख रांगोळी होते. असंच काहीसं संभाजीनगरमध्ये घडलं. भाजीमध्ये फक्त केस काय आढळला, पतीची टोकाची क्रूरता पाहायला मिळाली. त्यानं पत्नीला केलेल्या मारहाणीच्या वेदना असह्य झाल्यानं विवाहितेनं आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील श्रावस्ती कॉलनी पुरती हादरून गेली. कौटुंबिक हिंसाचाराचा एक अत्यंत संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला. केवळ भाजीमध्ये केस सापडला या क्षुल्लक कारणावरून पतीनं आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. रात्रभर शारीरिक आणि मानसिक वेदना सहन केल्यानंतर अखेर मंगळवारी सकाळी 25 वर्षीय ईश्वरी अजय बनकर हिनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण श्रावस्ती कॉलनी परिसरात शोककळा पसरली. पोलिसांनी पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार ईश्वरी बनकर हिचा विवाह 28 जून 2020 रोजी अजय बनकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून ईश्वरीला किरकोळ कारणावरून टोमणे मारणे, त्रास देणे सुरू झाले. ईश्वरीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही काळापासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सातत्यानं सुरू होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मागण्या आणि छळामुळे ती सतत तणावाखाली होती. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरामध्ये जेवण सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. अजय बनकर जेवायला बसला असता त्याला जेवणाच्या भाजीमध्ये एक केस सापडला. ही बाब पाहून अजयचा राग अनावर झाला. त्यानं आरडाओरडा करत ईश्वरीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भारात त्याने ईश्वरीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करण्याऐवजी या वादात भरच घातली असा आरोपही केला जातोय. पतीच्या या अमानुष मारहाणीमुळे ईश्वरीच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. रात्रभर ती त्या वेदनांनी विवळत होती. मात्र तिला वेळेवर कोणतीही वैद्यकीय मदत देण्यात आली नाही. या उलट तिला मानसिकदृष्ट्या अधिक खच्ची करण्यात आलं. मारहाणीच्या वेदना आणि अपमान सहन करण्याची मर्यादा संपल्यानंतर ईश्वरीनं मंगळवारी पहाटेच्या सुमारास टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलं. घरातील सर्वजण झोपेत असताना तिनं गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ही बाब उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ईश्वरीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. ईश्वरीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरच्या लोकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी अजय बनकर आणि त्याच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले. लग्नानंतर सासरच्या लोकांनी ईश्वरीला सतत छळलं आणि शेवटी मारहाणीमुळे तिनं कंटाळून आत्महत्या केली असा दावा माहेरच्यांनी केला. या तक्रारीच्या आधारे छावणी पोलिसांनी पती अजय बनकर याच्यासह सासरच्या एकूण 7 जणांविरुद्ध कलम 306 म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच कलम 323, 504 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. ही घटना केवळ एका महिलेच्या आत्महत्या नसून समाजातील ढासळत्या मानसिकतेचं लक्षण आहे. केवळ भाजीत केस निघाला म्हणून एखाद्याला मरणासन्न मारहाण करणे ही प्रवृत्ती किती भयावह आहे हे यावरून स्पष्ट होतं. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींकडे समाजातील लोक आणि नातेवाईक वारंवार दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम ईश्वरीसारख्या तरुण मुलींना आपला जीव गमावून या ठिकाणी भोगावा लागतो. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. कौटुंबिक हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असं छावणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या घटनेमुळे श्रावस्ती कॉलनीतील लोक सुन्न झाले. ईश्वरीला न्याय मिळावा अशी मागणी होतीये. आता हे प्रकरण पाहिल्यानंतर एकच लक्षात येतं की क्षणभराचा राग आणि भीक माग. कारण अजयनं राग आवरला असता, केस बाजूला काढून भाजी खाल्ली असती तर कुठं बिघडलं असतं. त्याच्या या सैतानी वृत्तीनं ईश्वरीनं तर जीव गमावलाच, पण आता अजयचं कुटुंबही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळं हे प्रकरण अनेकांनी धडा घेण्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.